श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे रविवार. उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाच्या पानाचे घरी घेऊन यायचे आहेत. उद्याच ते पाने घरी घेऊन यायचे आहेत, कारण शत्रूंचा त्रास, दारिद्र्य हे सर्व नष्ट होणार आहे व आपल्या कुटुंबाचे संकट व आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला उद्या शुभ दिवशी हे एक झाडाचे पान घेऊन यायचे आहे. ते पाने यावेळी मध्येच काही उपाय हे शुभ दिवशीच केले तर त्याचे फळ पण मिळते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. अशा प्रकारे काही गुपित झाडे आहेत की त्यामुळे आपली सर्व घरातील दारिद्र्य, शत्रूंचा, कुटुंबावरील संकट सर्व काही निघून जाईल. त्यासाठी आपल्याला सकाळी 12च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या 3:30 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. उद्याचा असा दिवस आहे की आपण ज्या गोष्टी घेऊ व देऊ या दिवशी असे म्हणले गेले आहे की कधीही क्षय न होणारा दिवस. खरं तर या दिवशी केलेले दान, जप, खरेदी कधीही क्षय होत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजन करतो, सोने खरेदी करतो, परंतु माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता होऊ नये यासाठी आपण बरेच अचूक उपाय करत असतो. त्याचबरोबर आज आपण हा सुद्धा उपाय करणार आहोत. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, लगेच सांगणार आहे की तो कोणता उपाय आहे. जास्त व्हिडिओ वाढवत बसणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे एक झाडाचे पान म्हणजेच ते झाडाचा आपल्याला एका ढगळा आणायचा आहे, तो म्हणजे आंब्याच्या झाडाचे पान आपले आयुष्य बदलून टाकणारे आहे. म्हणूनच आपण उद्या हा उपाय करत आहोत. तर ते कोणते पान? तर ते आहे आंब्याचे पान. हे आंब्याचे पान का आणावे? तर आंब्याचे पान शुभ मानले जाते. या दिवशी याचे दरवाजाला तोरण देखील बांधत असतात. उद्या आपल्याला आंब्याचे 7 ते 11 पाने घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू लावायचे आहे व त्याचे तोरण तयार करायचे आहे. आणि जे आपल्या घरामध्ये जी येणारी जाणारी जी मेन नकारात्मक आणि सकारात्मक ज्या गोष्टी आहेत, जे आपल्या घराचं कवच आहे, उंबरठा, त्याच्यावरती आपल्याला दरवाजावर हे तोरण बांधायचे आहे हळदी कुंकू वगैरे लावून. अशा प्रकारे आपण प्रवेशद्वारावर हे लावायचे आहे. याच्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा तिथेच नष्ट होते व माता लक्ष्मी व सकारात्मकता आपल्या घरात येते. त्याचबरोबर दुसरे झाड आहे ते बेलाचे झाड. हे महादेवाला खूप प्रिय आहे. त्याचबरोबर माता पार्वतीच्या घामापासून तयार झालेले हे वृक्ष आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्याला बेलाचे पान घरी घेऊन यायचे आहेत. 10-11 पाने आपल्याला हे पाने घरी घेऊन यायचे आहेत व ते 3 पानं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश अशी मान्यता आहे. बेलपत्र शिवलिंगावर वाहायचे आहेत आणि जे उरलेले एक पान घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. तुम्ही 11 पान बेलपत्र घेऊन येऊ शकतायत. हा उपाय केल्याने कर्ज नष्ट होते, तुमच्या आर्थिक समस्या, अडचणी नष्ट होतात व प्रगतीचे मार्ग सुरू होतात. बेलाचे हे पान पूजेच्या ठिकाणी भेटून जाईल. जर तुमच्याकडे झाड असेल तर झाडाचं घेत असाल तर तेव्हा पाणी घेऊन त्याला पाणी अर्पण करा, हळदी कुंकू लावा व ते बेलाचे पान चांगल्या मनाने ते बेलाचे पान तोडून घ्या आणि तिथे सांगा की माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ते घरात कधी येऊ नये, घरात कशाची चणचण लागू नये. बरोबर आपल्याला हा जो आपण उपाय करत आहोत अशाच गोष्टींसाठी करत आहोत. अशा प्रकारे बेलाचे पान आणून शिवलिंगावर वाहून त्यातील एक पान आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तरी चालते किंवा ईशान्य ठिकाणी ठेवायचे आहे. दुसरे म्हणजे अशोकाचे झाडाचे पान का आणावे? अशोक म्हणजे दुःख दूर करणारे, घरामध्ये शांती देणारे. घरी जर आपण या दिवशी अशोकाचे पान आणले तर घरातील सर्व अडचणी, दुःख, दरिद्रता, वास्तुदोष, घरातील कटकटी या सर्व नष्ट होणार आहेत आणि आनंदी व सकारात्मक वातावरण होण्यास सुरुवात होणार आहे. हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करावा. दुसरे जे 2 उपाय सांगितले आहेत ते तुम्ही सकाळीच करायचे आहे, आंब्याच्या तोरण व बेलाचे पानाचा. परंतु अशोकाच्या
जे पान आहे त्याचा तुम्ही संध्याकाळी उपाय केला तरी जमतो, चालेल. तो उपाय आपल्याला कलशावर 5 ते 6 पाने असे मांडून त्याचे हळदी कुंकू लावून एका साईडला कलश असा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही पूजा करायची आहे. ही फळ भेटणारी अशी ही पूजा आहे. उद्या आपण आवर्जून दान करावे. आपल्याकडून जेवढे होईल तेवढे गरजूंना दान करावे. अन्नदान करा, वस्त्रदान करा, छत्री दान करा, चप्पल दान करा. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण दुसरं काही नाही तर जी गरज लागणारी जी वस्तू आहे ती आपण म्हणजे छत्री देऊ शकतायत, चप्पल देऊ शकतायत. जे गरजू आहेत एखाद्याला चप्पल नसते, उन्हामध्ये बसतात तर त्याऐवजी छत्री द्या. त्याचबरोबर घागर पाण्याने भरलेलं जे मटकं असतं मातीचं तर ते तुम्ही पाण्याने भरलेलं एखाद्या थोडंसं मोठं घ्या. एखाद्या ठिकाणी हा बाबा जाता येता कोणाकडे बॉटल वगैरे नसतात, गरीब लोक असतात तर त्यांना पाणी प्यायचं असतं थंड वगैरे, तर त्यासाठी तुम्ही तो माठ भरून एखाद्या चांगल्या ठिकाणी असे झाडाखाली वगैरे ठेवा. ते पण एक चांगलं पुण्य आहे. आपण काहीतरी पुण्य करतो आहे अशा प्रकारे उद्या जेवढं कराल ते खूप क्षय असं आहे की कधी न संपणारं. त्याच्यासाठी आपण उद्या दान करावे. यामुळे तुमचे पितृदोष नष्ट होतात. लक्षात असू द्या. उद्या जे अक्षय तृतीया आहे ती फक्त अशीच आपण काहीतरी घ्यावं द्यावं याच्यासाठी नाही तर पित्रांसाठीच आहे खरं तर. तर तो ना खुश करण्यासाठी वगैरे आपण चांगला त्यांचा आशीर्वाद भेटण्यासाठी उद्या जो उपाय करणार आहोत ते आपण मनापूर्वक करा. नक्की पितृदोष नष्ट होईल, वास्तुदोष, नकारात्मकता सर्व काही दूर होईल. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही ना काही उपाय करत असतो. घरात नेहमी पैशाची चणचण, खूप कष्ट करतो पण लक्ष्मी काही घरात टिकत नाही. तर त्याच्यासाठी पण आपल्याला उद्याच 40 दिवसांसाठीचा जो उपाय आहे तो तुम्ही उद्यापासून सुरुवात केली तर 40 दिवसापर्यंत ती सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे आपल्या लक्ष्मीला लक्ष्मी प्राप्तीसाठीचे 7 कवड्यांची सेवा उपाय करायचा आहे. तो उपाय खूप फलदायी आहे आणि 100% तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा की कसा अनुभव आला. 40 दिवसांची ही सेवा आहे. खूप खूप फलदायी अशी ही सेवा आहे. तुम्ही नक्की करा ही सेवा. 7 कवड्यांची याचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे. तुम्हाला सविस्तर त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ही माहिती पहा. अशा प्रकारे हे जे उपाय सांगितलेले आहेत ते जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.